तिथल्या आलिशान वैभवासकट, तिथल्या मालकासकट, तिथल्या मॅनेजरसकट ज्याने तो सगळा कार्यक्रम घडवून आणला होता. लोक घरात रस्त्यात धडाधड मारली जात होती. कोण मारतंय, का मारतंय, काहीच कल्पना नाही. ती यायची काळ्या गाड्यांतून, काळे कपडे आणि मास्क घालून आणि गुरासारखी समोरच्याला कापून निघून जायची. ते एवढं कोट्यवधीची लोकसंख्या असलेलं शहर तो एका चुटकीसरशी बेचिराग करू शकला असता. त्याने ते केलं नव्हतं. ह्यातच त्याचे आपल्यावर करोडोचे उपकार समजून गप्प बसावा आता. सगळे मेले, पण ती आणि तो अजून जिवंत होते. पण शेवटी काळची पावलं त्यांच्याकडे वळलीच. सहस्र चितांची आग घेऊन, प्रत्यक्ष मृत्यू बनून तो शेवटी आलाच त्यांच्याच दिशेने. तो आला. धाडकन एक गोळी तिच्याच हातातून झाडली गेली आणि ती गोळी करणच्या मस्तकाचा वेध घेत आरपार चालली गेली. करण डेड. 215 मेले, एक जिवंत. ती जिवंत. करण मेल्यानंतर त्याने पाठीमागून तिला अजून जास्त घट्ट कवटाळलं. तिच्या त्या अजूनही धूर निघत असलेल्या पिस्तुलाच्या ट्रिगरवरची आपली बोटं अजून घट्ट केली आणि हळूच तिच्या कानाच्या पाळीवर आपला तप्त श्वास सोडत बोलला, हॅलो डिअर वाईफ, वेलकम टू द हेल. आता इथून पुढे वर्तमान काळात. ती खडपडून आपल्या विचारांच्या गर्दीतून जागी झाली. जवळजवळ 3-3.5 वर्षे उलटून गेली होती त्या घटनेला. पण त्या घटनेच्या दहशतीने तिचा आत्मा अजूनही थरथर कापत होता. गुंडाळून घेतलं होतं तिने स्वतःला चादरीत आणि लपून बसली होती त्या कोपऱ्यात. भोळी ती, वेडी ती. तिला काय वाटलं, सुटेल ती सहजासहजी, सुटेल त्याच्या क्रूर तावडीतून? इतक्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते ना, मनाचा आक्रोश. सगळे मेले, मग ती जिवंत का? का तिला मरण नाही दिलं? का तिला शिक्षा सुनावली नाही त्याने अजून? का ती जिवंत आहे अजूनही? मरण तर अटळ आहे. ती तर नक्कीच मारणार आणि तिच्याबरोबर तोही. ती आपले हुंदके सावरत कशीबशी बाल्कनीत आली. समोर नजर टाकली तर तिला दूर गार्डनमध्ये 2 खड्डे दिसले. एक अगदी छोटासा, मातीने पूर्ण भरलेला, एका छोट्याशा टेकडीचा आकार देऊन सुंदर सुंदर बहरलेल्या गुलाबाच्या रोपांनी सजवलेला. आणि दुसरा खड्डा, तो मात्र अजूनही रिकामा, खोल आणि मोठा, अजूनही कोणाची वाट बघत असलेला. आधी तिने जेव्हा हा खड्डा बघितला होता तेव्हा तिला कळलं नव्हतं की हा खड्डा नेमका कशासाठी आहे आणि का रिकामा आहे. आज तिला कळलं होतं की तो का रिकामा आहे. मृत्यू अटळ आहे, तिचं मरणं अटळ आहे आणि तिच्याबरोबर त्याचं मरणं पण अटळ आहे. ती डोळे घट्ट मिटून रडू लागली. तो खड्डा मात्र तिच्याकडे बघत क्रूरपणे खिदी हसत होता. ए विरजा जोशी, येतेस ना ग इथे? कधीपासून वाट बघतोय मी तुझी. ही. आता तर ना, तू इथे येऊनच जा. आय एम वेटिंग फॉर यू. हा. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक. ते बघून विरजाच्या मनाचा थरकाप उडाला. भीतीने अंग थरथर कापू लागलं. शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. घसा कोरडा होत कधी आटला तेही तिला कळलं नाही. ती झटकन मागे सरकली तर तिचं डोकं एका जाडजूड भिंतीला जोरात आपटलं. दचकून तिने मागे वळून बघितलं तर तो उभा होता, अगदी तिच्याच मागे, एका श्वासाच्या अंतरावर. तिचाच काळ, तिचाच नवरा, मिस्टर देवाय कार्तिक ठाकूर. सहन करू शकली नाही ती ते त्याचं आपल्या इतक्या जवळचं अस्तित्व. आधीच त्या रक्तरंजित भूतकाळाच्या क्रूर आठवणीने तिला आतमधून अगदी हादरवून हलवून टाकलं होतं. त्यात अचानक त्या राक्षसाला परत एकदा आपल्या समोर इतक्या समीप बघून घाबरून गेली ती, हादरून गेली आणि क्षणार्धात तोल सटकून बाल्कनीच्या रेलिंगवरून खाली कोसळली. विरजा किंचाळत, नाही. कोसळत जात होती ती झरझर. त्या 25व्या मजल्यावरच्या बाल्कनीच्या रेलिंगवरून खाली. तिच्या त्या हृदयद्रावक किंकाळ्यांनी संपूर्ण आसमंत गुंजून गेला होता. पॅलेसचे सिक्युरिटी गार्ड्स, देवायचे पर्सनल बॉडीगार्ड्स, त्याच्या घरातले सगळेच घाबरून देवायच्या 25व्या फ्लोअरवरच्या त्या आलिशान बेडरूमच्या दिशेने काय झालं म्हणून धावत सुटले. मरणार होती आज ती, नक्कीच मरणार होती. ना नियतीचा कुठला डाव, ना देवायचा कुठला प्लॅन, पण आज स्वतःहून मरत होती ती. देवाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विषारी काटा अगदी सहज सोपेपणाने स्वतःहूनच त्याच्या आयुष्यातून दूर होत होता. सुटका.
सुटका, अखेर तिचीही सुटका होत होती देवाच्या आणि त्या क्रूर नियतीच्या त्या जालिम कचाट्यातून. मुक्ती मिळत होती तिला त्या सगळ्या दुःखातून. सगळंच तर चांगलं घडत होतं, सगळ्यांना जसं हवं होतं अगदी तसंच. विरजाचा मृत्यू. सगळ्या प्रश्नांचं एकच तर उत्तर होतं, विरजा जोशीचा मृत्यू. येणाऱ्या मृत्यूच्या चाहुलीने विरजाने आपले डोळे गच्च मिटून घेतले. एखाद्या हलक्या निर्जीव कोमजलेल्या फुलाप्रमाणे ती वेगाने खाली पडत होती. डोळ्यातून पाणी थांबण्याचं नाव घेत नव्हतं. अन कानात मात्र तेच गाणं गुंजत होतं, जे त्या रिकाम्या खड्ड्याकडून गुणगुणलं जात होतं. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. आज मरेगी ना विरजा जोशी, कहीं गलती से जिंदा तो नहीं बचेगी, हा हा हा. त्या क्रूर हास्याने विरजाचा थरकाप उडाला आणि ती आपली शुद्ध हरपून बसली. तशाच निश्चित अवस्थेत ती खाली कोसळत जात होती. आज तिच्या त्या होणाऱ्या मृत्यूकडे सारं जग डोळे लावून वाट बघत बसलं होतं. खरंच ती इतकी वाईट होती का? इथे देवाय विरजाला असं खाली कोसळताना बघून जागच्या जागीच गोठून गेला. त्याने 1000 वेळा तिला मारण्याचे डोक्यात प्लॅन केले होते, ते पण अतिशय क्रूर. पण आज तिचा तोच मृत्यू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडताना बघून त्याचं काळीच हवालदिल झालं होतं. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या होत्या त्याच्या नकळत. त्याचं नुसतं तिच्या मर्डरचं प्लॅन करणं आणि तिचं प्रत्यक्ष मरणं, ह्या दोघांतला फरक त्याला आज प्रत्यक्ष कळला. त्याने नेहमीच तिला ठार मारायचा विचार केला होता. ती समोर आली तर तिला मी असं मारेन तसं मारेन, पण ती खरंच कधी अशी मरेल, ते पण आपल्याच डोळ्यांसमोर, असं कधी त्याला वाटलंच नव्हतं. डोळ्यांच्या पापण्यातून होणारा अश्रूंचा वर्षाव काही केल्या थांबतच नव्हता. जेव्हा देवाय बेडरूममध्ये आला त्याने विरजाला बाल्कनीच्या एकदम कठड्यावर खाली पाय सोडून शांत बसलेलं बघितलं आणि त्याचा जीवच कापला. त्याला वाटलं ती आत्महत्या करायला त्या कठड्यावर चढली आहे. तो त्यावेळी ओरडला असता तर तिने नक्कीच तिथून खाली उडी टाकली असती. म्हणून तो मोठ्या मुश्किलीने स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करत हळूहळू एक एक पाऊल टाकत तो हलकेच तिला पकडायला तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. आणि आता तिचा हात पकडून तिला आपल्याकडे खाली खेचणार तितक्यात झालं उलटच. विरजा देवायला आपल्या इतक्या जवळ बघून घाबरून गेली. आधीच ती त्याला खूप घाबरायची, त्यातून त्याचं ते असं गुपचूप पाठीमागे उभं राहणं सहन करू शकली नाही ती आणि दचकून तोल गमावून त्या कठड्यावरून खाली पडली. तिला असं स्वतःच्याच डोळ्यांसमोर खाली कोसळताना बघून देवायचं काळीजच बंद पडलं. त्याने घाबरूनच त्या मोकळ्या हवेत झेप घेतली व तिचा एक हात आपल्या एका हाताने घट्ट पकडला तर दुसऱ्या हाताने कठड्याचं रेलिंग पकडलं. विरजा तशी हलकीच होती. वजनच किती होतं त्या खंगलेल्या अशक्त शरीराचं. एखाद्या हलक्या कापसासारखं म्हटलं तर देवायला तिला आपल्याकडे पटकन ओढणं सहज शक्य होतं. पण घामाने विरजाचा हात नुसता ओलाचिंब झाला होता आणि देवाच्या हातातून पटापट सटकत जात होता. वरतून ती पूर्णपणे बेशुद्ध होती. तिला ना कसला होश ना कसली जाण, नुसती हातातून सटकत जात होती देवायच्या. देवायने एक नजर आपल्या डाव्या हातातून सटकत जाणाऱ्या विरजाच्या हाताकडे बघितलं आणि दुसरी नजर आपल्या उजव्या हाताने पकडून ठेवलेल्या त्या बाल्कनीच्या रेलिंगकडे बघितलं. विरजाचा निसटणारा हात बघून देवायने शेवटी रेलिंगला पकडलेला आपला हात सोडला आणि विरजाकडे झेप घेत आपल्या दुसऱ्या हाताने तिच्या कमरेभोवती विळखा टाकून आपल्या घट्ट मिठीत कवटाळून घेतलं. आता देवायचे दोन्ही हात विरजाच्या भोवती होते आणि विरजाला आपल्या बाहूत घेऊन तोही खाली कोसळत होता. मरणार होती ती आणि आता तिच्याबरोबर तो सुद्धा. पण इतक्या लवकर? देवाय कितीही शक्तिशाली बलदंड असला तरी अमर नक्कीच नव्हता. 25व्या मजल्यावरून खाली पडून मरणं टाळणं त्यालाही शक्य नव्हतं. खाली पडून मृत्यू निश्चितच होता. देवाय हवेतच उलटा फिरला आणि त्याने विरजाला आपल्या छातीवर घेऊन तिला आपल्या मिठीत सुरक्षित केलं. खाली पडताना आता त्याची पाठ जमिनीला होती. आता मेला तरी तो मरणार होता. विरजाला काही होणार नव्हतं. देवाय जेव्हा बेडरूममध्ये आला तेव्हा त्याने सवयीप्रमाणे बेडरूमचा दरवाजा लॉक केला होता. त्यामुळे बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या जॉन, राणा, त्याचे बॉडीगार्ड्स, त्याची फॅमिली कोणालाच आत येता येत नव्हतं. वरतून तो दरवाजा एवढा मजबूत होता की त्याला तोडणंही शक्य नव्हतं.
देवाई दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर जॉन पटकन खालच्या मजल्यावर गेला आणि तिथल्या बाल्कनीतून बाहेर बघू लागला. देवाईला असं विरजासोबत खाली कोसळताना बघून त्याचा श्वासच अडकला. विरजा जरी देवाईच्या मिठीत असल्यामुळे वाचली तरी देवाईचं वाचणं शक्यच नव्हतं. जॉनचा बॉस आज नक्कीच मारणार होता. जॉनला कळत नव्हतं की आपल्या बॉसला कसं वाचवावं. इतक्या कमी वेळात त्याला कोण वाचवू शकतं? कोण वाचवू शकतं? गर्ल्स. हो, गर्ल्सच त्याचं बॉसला वाचवू शकत होत्या. जॉन जीवाच्या आकांताने ओरडला, गर्ल्स अशा तर देवाशिवाय कोणाचा आदेश पाळत नसत किंवा कोणाच्या आव्हानाला बाहेरही पडत नसत. पण जॉनच्या त्या किंकाळीत इतकी भीती, इतकी आर्तता दाटून आली होती की त्या जागी शहारून उभ्या राहिल्या आणि पॅलेसच्या दिशेने दौडू लागल्या. धोका, 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 त्यांच्या मालकाला धोका. गरजत किंचाळत त्या नुसत्या पॅलेसच्या दिशेने दौडत येत होत्या. पण आकाशातून खाली कोसळणाऱ्या देवाई विरजापासून त्या अजून खूपच दूर होत्या. जॉन स्वतःशीच हताश होत भरलेल्या डोळ्यांनी देवाईला बघत बोलला, नाही पोहोचणार त्या, खूपच उशीर झाला, खूपच उशीर. आणि डोळे झाकून रडायला लागला. देवाईकडे वेळेत न पोहोचता येत असल्यामुळे गर्ल्सचा आक्रोश वाढतच चालला होता. जीवाच्या आकांताने त्या खाली कोसळणाऱ्या देवाईच्या दिशेने धावत होत्या. पण यावेळी त्यांच्या आक्रोशात त्यांचं रडणंही सामील होतं. थोडासा वेळ थांबा, आम्ही येतच आहोत. पण आज त्यांचा हा आक्रोश त्यांच्या मालकाला वाचवण्यास असमर्थ होता. गर्लच्या आक्रोशाने आणि जॉनच्या ओरडण्याने सगळा पॅलेस हादरून गेला होता. जे सगळे देवाच्या बंद बेडरूमच्या बाहेर उभे होते ते सगळे पॅलेसच्या बाहेरच्या दिशेने धावले. गेटवर उभे असलेले गार्ड्स, पॅलेसच्या आतली सिक्युरिटी टीम, नौकर चाकर सगळेच बाहेरच्या दिशेने धावले. देवाईला असं खाली कोसळताना बघून सगळ्यांच्या जीवाचं पाणी झालं. पण कोणीच आज त्याला वाचवू शकणार नव्हतं. कुठलीच मदत त्याच्यापर्यंत वेळेवर पोहोचू शकत नव्हती. सगळ्यांचा श्वास अडकला होता. इथे 25व्या मजल्यावरून झरझर खाली कोसळत असताना देवाईच्या हाताला अचानक 14व्या मजल्यावरच्या बाल्कनीत लावलेल्या छोट्याशा बकुळीच्या झाडाची फांदी लागली आणि त्याने ते घट्ट पकडलं. डुबते को तिनके का सहारा, दुसरं काय? देवाईच्या हाताला ती फांदी लागलेली बघून देवाईच्या दिशेने धावत येणाऱ्या त्या सगळ्यांना बरं वाटलं. पण हाय रे, ती फांदी देवाईच्या त्या अवाढव्य शरीराचं वजन पेलवू शकली नाही आणि काडकन तुटून पडली व त्या सरशी देवाई पण परत खाली कोसळू लागला. ते बघून खालून धावत येत असलेल्या त्या सगळ्यांच्याच तोंडातून एकसाथ किंकाळ्या बाहेर पडल्या. देवाई वेगाने खाली येत होता. तो आता जमिनीवर खाली आदळण्यापासून फक्त 2 मजले बाकी होता. पण तेवढ्यात त्याच्या हाताला दुसऱ्या मजल्यावर लावलेला एक भला मोठा बॅनर लागला. हा तोच बॅनर होता जो देवाईच्या वाढदिवसाला रानाने लावला होता. पण देवाईचा वाढदिवस असून पण फोटो मात्र दात काढलेल्या त्या रानाचा मोठा होता. ह्या बॅनरसाठी रानाने देवाईकडून खूप शिव्या खाल्ल्या होत्या. तरी त्या हरामखोर रानाने ते बॅनर अजूनपर्यंत उतरवलं नव्हतं. त्याच बॅनरला दोरीसारखं एका हाताने पकडून तर दुसऱ्या हाताने विरजाभोवतीची मिठी घट्ट करत देवाई त्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत चढला. ते दोघे आता पूर्णपणे सुरक्षित होते. तरी पण त्याने विरजाला आपल्यापासून जराही दूर केलं नव्हतं. घट्ट बिलगून बसला होता तो वेडा त्या कसकट्याच्या बाहुलीला आपल्या मिठीत घेऊन. तुटून जात होती ती त्याच्या घट्ट बाहुपाशात. विखरून जात होतं ते छोटंसं पिल्लू त्या विशालकाय देहात. ते त्याचं छोटंसं, हो फक्त त्याचंच छोटंसं पिल्लू ते. जान ती त्याची अजून धडधडत होते. त्याचं ते दगडी काळी छातीच्या भात्यात. जीवाची ती छोटीशी चिवणी अशी फडफडत करत होती त्याच्या त्या मातीमोल शरीराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात. नुसतं काऊर माजलं होतं तिथे ते. नुसतं थैमान अन फक्त थैमान. डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूबरोबर नकळत कुठेतरी एक हलकीशी चीर पडत होती त्या दगडी माणसाला आणि पाषाणामोहून कठीण कठोर असलेल्या त्याच्या त्या राक्षसी हृदयाला. भीती, काळजी, प्रेम, विरह, किती त्या भावना हळूहळू त्याच्या मनाचा तो बंद लोखंडी दरवाजा ठोठवू लागल्या होत्या. ठक ठक ठक. देव, उघड तुझ्या बंद मनाचे दरवाजे. मी विरजा, तुझीच विरजा. मी आले परत देव, फक्त तुझ्याचसाठी.
पण उघडतील का हे बंद दरवाजे विरजासाठी परत एकदा? बहरेल का विरजा नावाचा पारिजात देवाच्या प्रेमाच्या अंगणात? खरंच भविष्याची काही उत्तरे आधीच मिळाली असती तर? देवाने भरलेल्या डोळ्यांनी एकदा आपल्या मिठीतल्या विरजाकडे बघितलं. त्याचं ते कोकरू, त्याचं ते निष्पाप कोकरू त्याच्या अगदी हृदयाशी डोकं ठेवून निपचित पडलं होतं. त्याला हे असं तर नको होतं, खरंच नको होतं. मरण जरूर हवं होतं त्याला तिचं, पण असं आणि इतक्या लवकर? नाही, इतक्या लवकर नाही. जवळजवळ 3-3.5 वर्षानंतर त्याच्या आयुष्यात परत आली होती ती. अजून तर त्याने तिला नीट बघितलं सुद्धा नव्हतं. धडपणे तिच्याशी नीट बोललाही नव्हता की नीटपणे प्रेमाने एकदा मन भरून मिठीतही घेतलं नव्हतं. इतक्या वर्षाच्या विरहानंतर इतक्या लवकर कसा जाऊ देऊ शकत होता तो तिला, त्याच्या जानला? तर त्याचं दुसरं मन म्हणत होतं, इतकी चांगली संधी सोडून दिलीस मूर्ख देव तू. आपोआपच मेलं असतं ना हे धर्तीवरचं पाप. न्याय मिळाला असता तुझ्या छोट्या बहिणीला. निघून गेली असती विरजा जोशी नावाची काळीक तुझ्या आयुष्यातून कायमची. का वाचवलं तिला? मेली असती तर बरंच झालं असतं. एक संधी परत वाया घालवलीस तू. हॅट. देवाय थरथरत स्वतःशीच पुटपुटत. नाही, इतक्या लवकर नाही. मारीन तुला, नक्कीच मारीन, पण इतक्या लवकर नाही. तिरस्कार करतो मी तुझा, खूप तिरस्कार. तुला बघितलं तरी तळपायाच्या मस्तकाला भिडते. वाटतं ह्या हाताने असं कुस्करून टाकावं तुला, मारून टाकावं एकदाचं. अक्षरशः तुकडे तुकडे करून फेकून द्यावं तुझे. पण हा प्रचंड तिरस्कारी गेल्या 3.5 वर्षात तुझ्याबद्दलचं माझं प्रेम जरासही कमी करू शकला नाही विरजा. एकदा जगून घ्यायचं आहे शेवटचं तुझ्याबरोबर. शेवटचे काही क्षण, शेवटचा तो श्वास, शेवटची ती मिठी, शेवटचाच तो निरोप. देन आय विल किल यू विथ माय ओन बट हँड्स. बट माय डार्लिंग, माय ब्युटिफुल, स्वीट, नॉट नाव, नॉट सो सून. टिल देन यू हॅव टू सफर युअर पनिशमेंट ऑफ स्टेईंग विथ मी नियर टू माय ब्रोकन हार्ट. तिच्यावर प्रेम करावं की तिरस्कार करावा काही कळत नव्हतं त्याला. तशाच विचित्र मनस्थितीत त्याने तिला घट्ट कावटाळलं आणि निघाला आपल्या बेडरूमच्या दिशेने. लिफ्ट थांबली 25व्या फ्लोअरला आणि देवाई निघाला त्यातून. लिफ्ट थांबण्याचा आवाज येताच लिफ्टच्या बाहेर काळजीने थांबलेले आबा, जिजी, राजीव, ध्रुव, कियारा, राणा, जॉन, देवाईचे बॉडीगार्ड्स, पॅलेसचे गार्ड्स सगळेच त्याच्याकडे वळून बघू लागले. त्या सगळ्यांचं हृदय देवाईच्या काळजीने एकाच वेळी धडकत होतं. कधी नव्हे ते गर्ल्स पण आज महालाच्या आत शिरल्या. 25 मजले धडाधड धावत देवाईच्या बेडरूमपर्यंत पोहोचल्या देवाईच्या काळजीने. तिथून तो समोरून येत होता. एक लहान मूल जसं आपल्या आवडत्या खेळण्याला आपल्या उराशी घट्ट कवटाळून घेतं, लपवून टाकतं ते वेडं त्याला आपल्या त्या गर्द मिठीत, की कोणाला ते दिसू नये, की कोणी चुकून पण त्या लाडक्या जीवाला त्याच्यापासून दूर करू नये, त्याच्यापासून हिसकावून घेऊ नये. धडपडत असतं ते वेडं त्या मुक्या जीवाच्या पाड जपण्यासाठी. अगदी तसंच देवाईने तिला पकडलं होतं, अगदी करकचून. देवायचे ते थरथरणारे हात, भरलेले ते डोळे, त्या डोळ्यांतून वाहणारे ते अश्रू आणि त्याची ती हतबल अवस्था बघून जॉन पटकन मदतीसाठी पुढे आला. पण देवायला वाटलं की जॉन त्याच्या कोकराला त्याच्यापासून हिसकावून घेण्यासाठीच त्याच्याकडे येतोय. तसा तो घाबरला तो. द महान देवाय कार्तिक ठाकूर घाबरला. एकदम मागे सरकला, अगदी भिंतीला जाऊन टेकला. कसा देऊ शकत होता तो विरजाला कोणाच्या हातात? ती तर त्याचीच होती ना, फक्त त्याची जान. मग हा जॉन का असा येतोय माझ्याकडे तिला हिसकावून घेण्यासाठी? मी नाही देणार कोणाला तिला. ती फक्त माझी आहे आणि शेवटपर्यंत फक्त माझीच राहणार. देवाईची अशी अवस्था बघून जॉन पटकन मागे झाला. आपल्या वज्रासारख्या कठोर बॉसला असं कमकुवत बघून त्याला खूप त्रास होत होता. त्याने खूप कमी वेळा देवायला असं तुटताना बघितलं होतं आणि जेव्हा पण तो तुटला होता तेव्हा फक्त एकाच व्यक्तीसाठी तुटला होता आणि ती व्यक्ती म्हणजे विरजा जोशी. परत एकदा त्या सगळ्यांच्याच मनात विरजा जोशीसाठी घृणा भरून आली. देवा एकदम हताश अवस्थेत हळूहळू एक पाऊल टाकत पुढे जात होता. जसं कोणी आज मनाचं ओझं त्याच्या हृदयावर बांधलं असावं. सगळेच कॉरिडॉरच्या दुतर्फा उभे राहून त्यांना ओलांडून पुढे जात असलेल्या देवाईकडे बघत होती.
भीती पण ज्याला भीते अशा त्या देवाय कार्तिक ठाकूरचं सिंहाचं काळीज आज एखाद्या सशाप्रमाणे झालं होतं, एकदम कमकुवत आणि घाबरट. हाच आहे का तो सारी सृष्टी पादांक्रात करणारा, प्रत्यक्ष त्या आकाशातील इंद्राला पण नमवण्याची क्षमता ठेवणारा, आजच्या जगातला महाबलशाली महापराक्रमी लंकाधिपती रावण देवाय कार्तिक ठाकूर? कोणालाच विश्वास बसत नव्हता. ते तसेच आवासून त्या कमकुवत माणसाला बघत होते, जो प्रेमात अतिशय वाईटरित्या पराभूत झाला होता. देवाय विरजाला घेऊन बेडरूममध्ये आला. बाकीचे सगळेच दरवाजाच्या बाहेर होते. देवायच्या परमिशनशिवाय आतमध्ये येण्याची कोणाचीच हिंमत नव्हती, अगदी देवायच्या वडिलांची, कार्तिक ठाकूरची सुद्धा. आनंदीने जे केलं होतं त्यानंतर देवायने कटाक्षाने विरजाच्या जवळ आपल्या घरातल्यांना सुद्धा येऊ देत नव्हता. देवायच्या बेडरूममधला प्रवेश त्यांच्यासाठी विरज होता. देवाय बेडजवळ आला. विरजाला तो अलगद एकदम कापसासारखं खाली बेडवर ठेवणार, तोच त्याचं लक्ष बाल्कनीच्या उघड्या दारातून दूर गार्डनमध्ये असलेल्या त्या छोट्याशा खड्ड्याकडे गेलं. ते छोटंसं निष्पाप पिल्लू, त्याची काय चूक? त्याने त्याच्या हातांच्या झुल्यात पहुडलेल्या त्या विरजाला एकदा बघितलं, जिवंत, ती अजून जिवंत. मनाच्या त्या भीषण बंधात तो परत एकदा अडकला. डोळे पाण्याने तर हृदय घृणेने भरलं. ही अजून जिवंत कशी म्हणून तिरस्काराने त्याचं मन परत एकदा भरून गेलं. फेकून दिलं त्याने तिला एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे त्या बेडवर आणि निघाला दणदण पावलं टाकत त्या बेडरूमच्या बाहेर. जिजी पुढे जाऊन देवायला थांबवणार तेवढ्यातच राजीव पुढे झाला आणि जिजीला थांबवलं. जाऊ दे जिजी, त्याला. आपल्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तो त्याला होत आहे. त्याचं त्यालाच सांभाळावं लागेल. आपण काही करू शकत नाही त्यामध्ये. जिजी भडकत, ही मुलगी सगळ्यांचे जीव घेऊन राहील तेव्हा शांत बसेल. आधी आनंदी, नंतर किंजल आणि आज माझा देव. जिजी डोळ्याला पदर लावून रडत होत्या. तर आबा मानसिक धक्क्याने खालीच बसून गेले होते. त्यांना अजून पण देवाय खाली कोसळतानाचा क्षण आठवत होता. आधीच मुलगी गमावून बसलो आहे आणि आता मुलगा पण. त्यांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. राजीव जोसेफच्या मदतीने आपल्या मोठ्या भाऊ बहिणीला, जिजी आणि आबाला खाली घेऊन आला. ध्रुव मात्र अजूनही रागाने देवायच्या त्या बंद बेडरूमच्या दाराकडे आणि त्या दारापलीकडे बेशुद्ध असलेल्या तिला बघत होता. वहिनी, तू हे चांगलं नाही केलंस, अजिबात चांगलं नाही केलंस. परत आमच्या आयुष्यात येऊन आमच्या तूच उद्ध्वस्त केलेल्या आयुष्याची परत एकदा राखरांगोळी करत आहेस तू. पण मी असं होऊ देणार नाही आणि तुला कधी माफ करणार पण नाही. आणि मनातल्या मनात एवढं बोलून ध्रुव कियाराला घेऊन तिथून निघून गेला. आज विरजाला देवाच्या मृत्यूचं परत एकदा कारण बनताना बघून तिच्याविषयी संपूर्ण पॅलेसमध्ये मत कलुषित झालं. आज कोणीच चांगलं बोलत नव्हतं तिच्या बाबतीत. देवाच्या विनाशाचं कारण हीच मुलगी ठरणार ह्याच्याबद्दल एकमत झालं होतं त्या सगळ्यांचं. आता परत हा राजवाडा परत एकदा जळणार आणि यावेळी त्या आगीतून कोणीच वाचणार नाही. संपूर्ण विध्वंस ह्यावेळी. अखेरचा आणि कायमचाच. स्थळ देवायची स्टडी रूम. वेळ मध्यरात्री 3:30ची. कितीक वेळ झाला माहीत नाही. देवायने स्वतःला दारूमध्ये बुडवून घेतलं होतं. मध्येच मानसिक थकव्यामुळे त्याला झोप येत होती तर मध्येच जाग. पण दारूची नशा काही आज चढत नव्हती. अर्धवट झोपेत असलेल्या त्याला मध्येच काय झालं माहीत नाही. तो खडकन जागा झाला. देवाय घाबरून. ती तर अजून बेशुद्ध अवस्थेत असेल. त्याने हातातील दारूची बॉटल तशीच मार्बल फ्लोअरवर फेकली आणि बेडरूमच्या दिशेने धावला. स्थळ देवायची बेडरूम. विरजा अजूनही देवायने तिला फेकलेल्या अवस्थेतच बेडवर अस्ताव्यस्त बेशुद्ध पडली होती. देवायने पुढे होऊन तिचे कपडे नीट केले. तिला हातांवर उचललं आणि बेडच्या एकदम मधोमध मानेखाली उशी ठेवून तिला झोपवले व अंगावर कम्फर्टर ओढून दिलं. तिच्या चेहऱ्यावर आलेले आणि तिचे ते विस्कटलेले सगळे केस एकत्र करत परत त्याने तिच्या केसाचा भो बांधून दिला. प्रेम तर अजूनही होतं कुठेतरी बाकी, पण त्याला बाहेर काढू शकत नव्हता तो, नाही व्यक्त करू शकत होता. परत त्याने एक नजर तिच्याकडे बघितलं. केवढीशी होती ती. आधीच एकदम नाजूक असलेली ती जेलमध्ये घालवलेल्या 3-3.5 वर्षाच्या हाल अपेष्टांनी अगदी खंगावून गेली होती.
हात तर इतके नाजूक आणि बारीक होते की देवाईच्या बोटांच्या चिमटीत येत होते. देवाई मनात स्वतःवरच चिडत, आणि मी हिला असंच फेकून दिलं जोरात, तुटून गेली असते एखाद्या काचेच्या बाहुलीसारखी तर. स्वतःलाच लाग कोसत देवाई विरजाचे हात पाय डोकं तपासू लागला की कुठे तिला लागलं तर नाही ना. पण ही शुद्धीवर का येत नाही अजून? आतापर्यंत तर तिला शुद्धीवर यायला हवं होतं. तिच्या गालावर एकदम हळूवार हलके हलके चापट्या मारत देवाई विरजाला उठवायचा प्रयत्न करत होता, पण ती काही उठत नव्हती. टेन्शनमध्ये त्याने राणाला फोन लावला आणि अमितला 5 मिनिटात घेऊन ये म्हणून सांगितलं. आपल्या फ्लॅटमध्ये अर्धवट झोपेतून उठलेला राणा हातातल्या फोनकडे बघत होता. मध्यरात्री 3:30ची वेळ. आताच तर काही 1-2 तासापूर्वी तो पॅलेसमधून आला होता आणि आता परत कॉल. एवढ्या रात्री कोण कोणाला उठवतं देवा, ते पण दुसऱ्यांना उठवायला. हरामखोर अमित, नीच अमित. नक्कीच तो फोन उचलला नसशील बॉसचा, म्हणूनच बॉसने मला फोन करून उठवलं. आज ना मी तुझ्या सगळ्या काड्याच सरळ करतो एकदाच्या. राणा आणि जॉनच्या आयुष्याची अशी कथा होती की दोघे रात्री झोपताना पण सूटबूट घालूनच झोपायचे. पता नाही का परमप्रिय पिताजी का बुलावा आज आहे. राणा रडत रडत, आयुष्याची वाट लागलेली आहे देवा माझ्या, 2 मिनिट पण सुखाची झोप मिळत नाही. हे परमेश्वरा, पुढच्या जन्मी वटवागुळ बनव, कुत्रा बनव, पण परत मनुष्य जन्म देऊन या देवाई ठाकूरच्या आयुष्यात आणू नकोस मला. रडत रडत राणा तसाच चावी घेऊन आपल्या फ्लॅटच्या बाहेर पडला. पॅलेसमधून सितारा सिंग पण अर्ध्या रस्त्यात त्याला जॉईन झाला. अवघ्या 5व्या मिनिटाला ते अमितच्या बिल्डिंगच्या खाली होते. इथे अमित आरामात आपल्या गर्लफ्रेंडच्या कोमल भाऊपाशात सुखाने झोपला होता. खूप सुंदर रात्र गेली होती त्याची, अजून पण त्याच धुंदीत होता वेडा. मध्येच डोरबेलच्या आवाजाने त्याची झोपमोड झाली, तरी पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पण डोरबेल काही केल्या वाजायची थांबत नव्हती. शेवटी कंटाळून 2-4 शिव्या हसडतच अमित बेडवरून उठला. हरामखोर लेकाचे, ही काय वेळ आहे का सभ्य लोकांच्या घरची बेल वाजवायची, नीच कुठले. पण मग नंतर त्याला आठवलं की ह्या अशा मध्यरात्रीच्या वेळी त्याच्या घरची बेल नेमकी कोण वाजवू शकतं. मनातल्या मनात 100 वेळा राम राम म्हणत अमित कसाबसा दरवाजापर्यंत पोहोचला. अमित घाबरत, राम 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 राम. पण हाय रे रामा, अमितच्या श्रीरामप्रभूंनी पण त्याची यावेळी साथ दिली नाही. प्रत्यक्ष लंकाधिपती रावणाचा संदेश घेऊन राक्षसांची फौजेबरोबर राणा नावाची हडळ आपलं सडलेलं तोंड घेऊन त्याच्या दारात उभी होती. राणा आणि अमित दोघे अर्धवट झोपेत होते आणि दोघांनाही कळत नव्हतं. यावेळी डाराडूर झोपायच्या ऐवजी ते एकमेकांचं सडलेलं तोंड का बघत आहेत. डोळे पिंजारलेल्या अवस्थेत एकमेकांना बराच वेळ खुन्नस देऊन झाल्यावर एकदाचा शेवटी अमित आपल्याकडे रागाने बघत असलेल्या राणाला बोलला. अमित राणाला खुन्नस देत, अहो मिस्टर राणा, ही काय वेळ झाली का आपलं माकड तोंड दाखवायची लोकांना. लोकांचा दिवस तर दिवस आता रात्र पण खराब करणार का. सडक्या नळीचा कुठला. राणा दात ओठ खात एकदा त्या अमितला वरून खालून बघतो. ते काय ना, कुठे मरायला जागा नव्हती म्हणून इथेच मरायला आलो आहे. ह्या शुभ मुहूर्तावर मरताना परत एकदा तुझ्या त्या डिझायनर चड्ड्या बघायची तीव्र इच्छा झाली म्हणून धावत धावत इथे आलो. एनी ऑब्जेक्शन मिस्टर रूपा अंडरवेल अँड बनियान. अमित दातोड खात, शब्द नीट, हा शब्द नीट. आणि इथे आधी का आला ते सांग आणि सरळ निघ. राणा, ते काय ना, तुझा फॅशन शो बघायला तुझ्या पप्पांनी बोलावलंय तुला पॅलेसमध्ये. आता त्यांचा फोन का उचलत नव्हता हे त्यांनाच सांग. एकतर तो फोन उचलणार नाही आणि तिथे पप्पा आमचे बँड वाजवतात. चलो बुलावा आया है, पिताजीने बुलाया है, जय सबके बाप की. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथेला व्ह्यूज खूप छान येत आहे, पण सबस्क्रायबर खूप कमी आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.